आता इथे उन्हात उभा आहे पण घाम नाही येते. डीमार्ट आता चाललो स्विमिंग पूल मध्ये. सुधागड ट्रेक करतात ना, सुधागड ट्रेकला चाललो असं बोलतात. तो हाच डोंगर आहे का असं आम्ही कुठेतरी चाललो जवळपासच 2 दिवस, कारण आमच्या यांचा आहे बर्थडे. सो लेट्स गो. सो चला बॅगा भरूया आणि लेट्स गो. आणि आमच्या सलोनी ताई काय वाटते? एअर हॉस्टेसचा लुक वाटतो. अशा असतात एअर हॉस्टेस. हां ए पाणी ओव्हरफ्लो झाला. बंद करू? चलो. आणि हे बघा, हे दोघं जण रेड झालेत. मला दे हा बोलतो. हो. आणि इकडे काय पिकनिक चाललेली दिसते. रस्त्यातच काय गाडी लावली त्यांनी? गाडी नाही, बाहेरचं ते नाशिकचं ते. नाशिक नाही आपल्याला कल्याण. घामाच्या नुसतं धारा सकाळपासून. बोला बाकी काय? तुला पाहिजे श्राव्या? हुशारला तो उंचीशी आम्हाला तिला मॅचिंग. तुझ्या ड्रेसला मॅच झालंय मस्त. अरे वा. बघू. हाय कर. हाय कर. पंच. सगळं झालं पिशव्या, मग काय राहिला? चला तर मंडळी, आम्ही आलो रिसॉर्टवर. आणि कुठलं रिसॉर्ट आहे, कुठे आम्ही आलो? पालीला आहे बघा. कुठे गेला तो म्हणजे? तर आम्ही आलो आहोत पाली बल्ला. संध्याकाळी भारी वाटत असते इथे रिसॉर्टला आलोय. हीट खूप आहे, पण मग तरी पण म्हणजे आमचे समुद्र किनाऱ्याची हीट आणि इकडची हीट मला वेगळी वाटते. म्हणजे समुद्र किनारची दमट वाटते, घाम येतो. आता इथे उन्हात उभा आहे पण घाम नाही येते असं आहे. तर रिसॉर्ट कुठलं एक्झॅक्टली, आम्ही कुठलं, मी सगळं सांगेल. किती बजेट ते सगळं सांगेल. आणि ही सकाळी खूप मेहनत करून केक आहे हा त्यात. बडे मेहनत से ये सब मैंने बनाया है. चांगलं शूट कर हा माझा. आणि ही बघा, कोणी अजून पेजला फॉलो केलं नसेल तर करा बाबांनो, बहुत जरूरत आहे. तर आता बघ कसं क्लायमेट झालं, आता भारी वाटते बघ. हां है ना. हे आमचं स्पीकर. चल भूक लागली. ये बाबा चलो. ये मेरा मेकअप किट. आणि डीमार्टच्या पिशवीमध्ये आणले कपडे. लाईट लाव ग. एवढीच व्हाईट असेल ना. आणि बघा आमची श्राव्या लगेच झोपली पण. मजा वाटते. एवढीच आहे. आणि ही आमची सलोनी. जेवू चला. भूक लागली ना. थांबा, आम्ही हातपाय धुतो. पाणी थंड कांदा पण आणले. तुम्ही ऑर्डर द्या. तुला पहिले भात नको ना देऊ? नको येते बाई. हे
पप्पांचं आहे, हे आपलं आहे. नाही बनकडे तर वास येईल त्याचा. हे आपलं, हे आपलं. तुला उपास ना. चला तर मंडळी, वाजले 4. सगळेजण झोपलेत. म्हणजे आम्ही जे 5 जण आलो त्यातले 4 जण झोपलेत. बट मला असं वाटतंय का स्विमिंग पूलमध्ये जायला पाहिजे. तर मी चालली आहे आता स्विमिंग पूलमध्ये. कारण मला झोप येत नाही. बाहेर गेल्यावर ना सगळेजण झोपतात, मला झोप येत नाही. मला असं वाटतं आता बाहेर गेलो तर तिथला नजारा, तिथला सगळा आनंद घे. कोणला तू फोन लावलायस? नाही का ग, तुला दाखवणार नाही पण मी. हां, नाही तर टेन्शन घेऊ, तुला नाही दाखवत. तर आम्ही आता चाललो स्विमिंग पूलमध्ये आणि तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी दाखवते हां मी एकदा, आणि मग कुठे आले ते पण मी सांगते तुम्हाला. सो हे बघा, हा आहे आमचा बंगला जिथे आम्ही राहतोय. हा आमच्या शेजारच्यांचा बंगला आणि बस आम्ही 2च आहोत. इकडे एक बंगला, इकडे एक बंगला आणि ही अशी प्रॉपर्टी आहे. तो डायनिंग एरिया, हा स्विमिंग पूल एरिया आणि इकडे धरण आहे पलीकडे, तिथे आम्ही उद्या जाणार आहेत. हे डोंगर सगळं झाडं बिडं भरपूर आहेत आणि इथे ना ग्रीनरी असते सांगतात ते. आता ऊनच एवढं आहे ना का पाणी पण म्हणजे जमीन शोषून घेतं, म्हणून आता इथे ग्रीन ग्रास नाही लावलं आहे. आणि हा डोंगर, मला वाटते एक कमेंटमध्ये मला सांगा, जे सुधागड ट्रेक करतात ना, सुधागड ट्रेकला चाललो असं बोलतात, तो हाच डोंगर आहे का असं मला नक्की सांगा, कारण मला पण एवढं नक्की माहिती नाही आहे. आणि हां, आता मी सांगते तुम्हाला सगळं की आम्ही कुठे आहोत. तर आम्ही आलेलो आहोत हिडन हिल रिसॉर्ट, जे की आहे पाली बल्लाळेश्वर अष्टविनायक देवस्थान, इथून खूप जवळच आहे. तर आमच्या यांचा बड्डे आहे, तर हे बोलले की चला 2 दिवस तुम्हाला माझ्याकडून ट्रीट, कुठेतरी बाहेर, तुम्हाला पण आराम. तर मग आमच्यासोबत जे असतात मनोज अंकल, त्यांची वाईफ, त्यांची मुलगी छोटूशी, मी सलोनी आणि हे असे आम्ही 5 जण 6 जण आलेलो आहोत. तर आता आम्ही आज आम्ही रिसॉर्टवर एन्जॉय करू. जेव्हा उद्या निघू मग इथून, तेव्हा आम्ही बल्लाळेश्वरला पण जाणार आहोत, कारण यांना गणपती देवस्थानाच्या इथे पण जायची इच्छा होती, म्हणून मग आम्ही ठरवलं का आपण पालीला जाऊया म्हणून. तर सब तो सो रहे हे. तर तुम्हाला पण जर इकडे यायचं असेल तर तुम्ही गुगलवर टाका हिडन हिल रिसॉर्ट, आणि बजेट मी तुम्हाला नंतर मग मी नेक्स्ट व्हिडिओ करेल तेव्हा ॲट द एंड बजेट सांगेल. चला, आणि आजचं दुपारचं तर आम्ही टिफिन आणलं होतं, तुम्ही बघितलं, मी सकाळी 6ला उठून केलेलं. आणि आता मी चालली स्विमिंग पूलमध्ये, नाही तर असं वाटेल का माझीच बडबड जास्त होते. चला, चल, तू नाही येते ना. आणि मी हा गेटअप केलाय, बरा आहे ना, बरं वाटतोय ना. हे फ्लावर्स खूप छान आहेत, पाहिजे होते ग. थांबा तुम्हाला हे फ्लावर दाखवते मी. हे फ्लावर्स मस्त आहेत बघा, दाखवते. मला जाम आवडतं. मी खूप कधीपासून याचं झाड आणायला सांगितलं होतं नर्सरीमध्ये, मला मिळालं नाही, पण इकडे मिळालं. हे बघा, हाऊ आय एम लुकिंग, ऑलवेज स्वीट. छान दिसते ना. हा 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 हा, मैट नहीं डाला यहाँ पे, पाय टेकले. पाय भाजले माझे बाबा, एवढा गरम आहे. हे बघा, हा स्विमिंग पूल आहे बघा, तुम्हाला आवडते का? हे बघा, हा स्विमिंग पूल आहे.
आणखीन एक गेस्ट आले, त्यांची ही कार आहे. आणि आता इथून प्रॉपर्टी बघा कशी दिसते. आणि मी जाते आता स्विमिंग पूलमध्ये, कारण माझे पाय जाम तापले. हां, पाणी मस्त थंड आहे. पाणी तर थंड आहे, पाणी मस्त आहे. आता मी पोहते, कारण सगळे झोपले, मला झोपच येत नाही. फिल्टर पण चालू केलं आता त्यांनी, तसं तर स्वच्छच आहे बघा पाणी. तर आता मी चालली, कारण असं पण मला पोहायला मिळत नाही, तर मला असं वाटत होतं की जाऊया स्विमिंग पूलमध्ये जाऊया. तर फायनली मी आली. आता ते लोक येतील तेव्हा येतील. चला, सो लेट्स गो. ए सोनू, जराशी माझी मग शूट कर ये ना, मला हे शूट कर ना, मग नंतर मग कॅमेरा ठेवून देऊ. मग अरे गायब झाली. फिल्टर, आता फिल्टर करतायत. हां, मी पोहू ना, नाही राहू नाही. अरे रे रे, हे लोक आत्ता फिल्टर करायला लागले. ते काय क्लोरीन आहे काय? ते बाटलीमध्ये क्लोरीन आहे नाही, मग ये पानी प्रेशर पकड़ेगा. फिल्टर रूम में फिल्टर पूरा फिल्टर होना पूर्ण चले. अब वो पहले वाले मशीन ने तिथे फिल्टर आहे. श्राव्या इथे बघ, श्राव्या इथे बघ. ते म्हणून त्यांनी पाय एक मस्त कंपाऊंड हॉल हे पाय मस्त राहते ना. स्विमिंग पूल आमचा फिल्टर होते. आम्ही इथे पाळण्यावर बसलो. बाकी वारा भारी येते हा इकडे. बघ मला म्हणा घे, हे घ्या, तुम्हाला घेऊ. हे बघा, मला नाही का घेऊ. हे आम्हाला दुसरी पोर झाली. ही बघा आमची न्यू बॉर्न बेबी. ही आम्ही घेतली पोरगी काय. हां, श्राव्याला आम्ही घेतली. आणि आमची सलोनी तू काय ते कॅमेरा पूजाने घेतली. हे कुठं तू कापला सर मध्ये हा? हे काय आपल्या वर काय बेंकला बोल कापलंच काय? नाही. हां. बोल काहीतरी बोल. किती येतात? मग तू याच्यावर दिसशील, टीव्हीवर दिसशील. आमचे 50 रुपये. बोल. नाही गावात फुल धंदा त्यांचा. 4 खुर्च्या आहेत. बोल बोल, आपण कुठे आलो. बाबा. हा, स्वच्छ वारा आहे, स्वच्छ एकदम. आमच्या इथे पण आहे, पण आमच्या इथे आपल्या देशात खूप सेल का एवढं. तिकडचं एक फुल आणा. ओ मनोज भाऊ, तर फुल आणा, फुल 2-3. आपण ते माझा मग कोणाला फोन केला, मम्मीला फोन करते का मला वाटलं. हे घे, हा फुल घे. मम्मी मला सांग. ठीक आहे ठीक आहे. घाल. काळं काय ते शूटिंग मस्त दिसते. अगं तिकडे आमचा स्विमिंगचा विषय चालू नाही, होता ना. जाऊ दे, विषय पाळतो. नाही तर आम्ही तिथे पण ऐकायला आला मला म्हणून. बंद कर ना 2 मिनिटं. खाली उतर. तिथे सोबत उतरायला लागेल. तुम्ही बसा तिथं, इकडे काय तुम्ही तिच्या बाजूला बसा. त्यात नाही आता म्हणून बसत नाही तुझं. जावा चिकटे असेल. आता उत्तर, आता अजून किती दिवस थांबशील. या, तुम्हाला यायचंय का? नाही बघा म्हणून समुद्र काय करतो आपण. हे तो थोडासा हे ओला कर पूजा. तिला उठव पहिले. थांब जरा, पप्पा बाजूला टाकून काय फायदा. उठव तिला. घे. सोनी इकडे बघ. थांब, मी आता मी पोहते. हा, एक पोहताना काढ माझा. हा, हे वरती येईल का काय पोहताना. चला चला, काय सांगते मी. ए बस इथं बस. ते सब
वरती येते ना सोनू ड्रेस हा ड्रेस कामाचा नाही पोहायला. कोणी सांगितलेलं घालायला मग? ड्रेस चुकीचा घातला. आम्ही बघ टी शर्ट व्हाईट टी शर्ट आणायला पाहिजे होती. जाऊ दे घे तिचं बांधते. पाणी गरम आहे बाय. हा गरम आहे पाणी. काका तुला पोहता येते. असू दे घ्या आणू. चला बर्थडे सेलिब्रेट करूया. आणि आम्ही केक बनवून आणलाय कारण इकडे जवळपास कायच नाही आहे, शॉप वगैरे नाही, तर आम्ही हा असा केक बनवून आणलाय बघा. बरं वाटते ना पण. अँड मेड बाय सलोनी. बसा इकडे बसा. बैठो. संदीप शेठ करते ते तुम्ही तिघांना घेताय. ते सारखं असं क्लिक करावं लागतं, ब्लर होतो नाहीतर कॅमेरा. दादा ते पित्री उलटा गेला तुम्ही. बरोबर आहे. बरोबर इथून आपल्याला वाटलं पाहिजे ना. हा, ओके. चला 53 वर्षाचे झाले संदीप शेठ. ह्युमन ब्लॉग्स. ह्युमन ब्लॉक मारशील स्वतःच्याच पण तो. नाही तो तुमच्या नाही मारणार घाबरून. नाही उलटा इकडे थोडा इथे घेते का. अरे नाही हा एकच ठिकाणी आहे. हे बस असंच ना. नाही तिच्या लागेल ना. बाजूला हो, बाजूला हो. इथे तू इथे. कसं करायचं आहे हे. हे बघ, हे असं. इथे इथे हे इथून दिसते. ए बाबा हे काय. आया दोघींना नाही लागत. डेंजर. ओय तो शेजाऱ्यांना केक देऊन ये जा. जा तिकडे. जा देऊन ये जा. जा जा. काय मम्मी खेळायचं स्वप्न तरी ठेवलं. मला इथं खेळून द्यायची होती म्हणून न्यायची. अरे ते शेजाऱ्यांना केक दे जा. ते बघ झोपलेत. जाऊ दे ती इज्जत घे. हो चला जेवून घेऊया. इकडे पण सगळं मिळते जेवणासकट पण पॅकेज आहे. पण आमचं कसं रिसॉर्ट फिक्स नव्हतं का, म्हणजे आम्ही कुठे येऊ नक्की माहिती नव्हतं, त्याच्यामुळे दुपारी आम्ही जेवण घेऊन आलेलो आणि आता यांच्याकडनं पण आम्ही थोडं घेतलं आहे आणि आता
जेवूया. त्यांच्याकडनं घेतलेला राईस आहे. हे बघा. बघू कसं आहे राईस. व्हेजच आहे ना. आणि आमचं परत दुपारचं डब्बे हे सगळं. जेवून घेऊयात आधी. 9 वाजले. पोहून पोहून भूक लागली. अडकते तिने काढला. इथं. कुठं बसायचं तिथे बसायला वाढतं. पंखे लावा बस, फक्त हवा लागेल अशी बसा. चला आता जेवून घेऊया आपण.